तोपर्यंत तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। चंद्रपूरमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत या ठिकाणी होतीये। चंद्रपूर हा मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे राखणार का? 2019 मध्ये एकमेव मतदारसंघ होता जो काँग्रेसला स्वतःकडे ठेवण्यात यश मिळालेलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा अगदी थेट लढत पाहायला मिळतेय। निलेश दाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात निलेश यांच्याकडे। निलेश, नक्कीच येतं मतदान प्रक्रियेला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। चंद्रपूर येथील MIDC येथील वखार महामंडळ या ठिकाणी सगळे प्रतिनिधी पोहोचले आहे आणि या ठिकाणी आता काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण माझ्या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे पोलिसाच्या कडक बंदोबस्त या ठिकाणी आहे। जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी येत आहेत त्यांना पूर्ण माहिती घेऊन यांना आत सोडण्यात येत आहे। कोणत्या प्रतिनिधी कुठं जायचं आहे त्याची पूर्ण माहिती देण्यात येत आहे। या ठिकाणी मोबाईल देखील अलाउड नाही आहे। संपूर्ण जो परिस्थिती आपण बघू शकतो कशा प्रकारे पूर्ण तयारी झाली आहे। 101 टेबल या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। 101 टेबलच्या द्वारे या मतमोजणी होणार आहे। सर्वात आधी टपाल पोस्टलद्वारे या ठिकाणी मतदान होणार आहे, मतमोजणी होणार आहे। त्यानंतर EVM चे द्वारे मतमोजणी होणार आहे। सध्या जे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी पोहोचले आहे। स्वतः जे काँग्रेसचे उमेदवार आहे प्रतिभा धानोरकर ते देखील या ठिकाणी पोहोचले आहे। परंतु जे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार त्यांना यांना थोडं उशीर होणार आहे, ते उशिरा येणार आहे। परंतु या ठिकाणी संपूर्ण तयारी दिसून येत आहे। मुख्य लढत जे भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।